तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर दिवसातनं एक व्हिडिओ बनवतो आहे मी. ॲक्च्युली भरपूरच रिझन्स आहेत आणि ते पूर्ण स्टोरी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लाईक पूर्ण जर्नी माझी मी शेअर करणार आहे फ्रॉम स्टार्टिंग टू एंड. भरपूर दिवसापासून व्हिडिओज म्हणजे बंद झाल्यात. मी काय बनवत नाही आहे. SEDACचं गाईड करणं मी बंद केलं. त्याचे पूर्ण रिझन्स वगैरे सगळे मी पूर्ण या स्टोरीमध्ये सांगणार आहेत. तर सुरुवातीलाच जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता. अ, या चॅनलमध्ये भरपूर मी SEDAC रिलेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी आणि ते सगळे व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत. सो तुम्ही जर नवीन असताल तर या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता. आणि जे माझ्या लाईफबद्दल ऐकण्यात इंटरेस्टेड नसतील त्यांनी प्लीज व्हिडिओ स्किप करा. आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नंतर बनवूया. नेक्स्ट बनवणारच आहे. सो स्टार्टिंग म्हणजे बोलायचं झालं तर मी काय असं लय मोठा नाही किंवा मी काय असं तीर मारलेलं नाहीत लय. बट मी जस्ट तुम्हाला गाईड करत होतो इन अ प्रॉपर वे. त्यामुळं मला असं वाटतं की मी तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या माझ्या, म्हणून तुमच्या थोड्याफार अपेक्षा असतात. तर त्या मी फुलफिल करेल. तर स्टार्ट करूया माझ्या लाईफ जर्नीपासनं. तर ॲक्च्युली मी 2023ला पासआउट झालो. त्याच्या आधी मी डिप्लोमा केला होता सिव्हिलमध्ये आणि डिग्री केली सिव्हिलमध्येच. तर त्यानंतर मग लास्ट इयरला असताना विचार केला की आपण काय करायला हवं. ॲक्च्युली माझी पूर्ण सिव्हिलची जर्नी ही फक्त गव्हर्नमेंट एक्झामसाठी केले होते. तसं बोलायचं झालं तर माझे सगळे आत्तापर्यंतचे निर्णय चुकत गेलेले आहेत ऑलरेडी. त्यामुळं म्हणजे एक पण निर्णय असा नाही की जो असं मला वर्थफुल वाटला. मी असं नका समजू की निगेटिव्ह होतोय. मी पूर्ण रिॲलिटी सांगतोय. म्हणजे मी कोणत्या-कोणत्या गोष्टींमधून गेलो आणि ते सगळं मी कव्हर करणार आहे व्हिडिओमध्ये. तर खरं झालं तर सांगायचं तर ही नशिबाची गोष्ट नसून माझे कमी एफर्ट्स पण आहे त्याच्यामध्ये किंवा माझा आळशीपणा पण आहे याच्यामध्ये. सो स्टार्टिंगपासून जेव्हा मी डिप्लोमा केला सिव्हिलमध्ये, डिग्री केली सिव्हिलमध्ये. कारण काय होतं, की गव्हर्नमेंट जॉबसाठी मी कुणाला तरी आयडल मानलं. त्याच्यामागे आणि नाण्याची दुसरी बाजू ऐकता मी त्याला फॉलो केलं आणि म्हणजे मी फॉलो केलं आणि त्याच्या मागं लागलो, की हां, गव्हर्नमेंट जॉब करायचा आपल्याला. बट त्याची रिॲलिटी माहिती नव्हती आपल्याला. सो मग मी ते फॉलो करत गेलो आणि म्हणजे लास्ट इयरला कळलं मला, की फायनल इयरला डिग्रीला, की जॉबची काय हालत आहे आणि म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत आणि कसं सफर होईल आणि कसं लाईफ असेल आपलं पुढचं. त्याच्यावरनं मी निर्णय घेतला, की मला लवकर जॉब हवा आहे आणि चांगला हवा आहे. कारण माझं एक जस्ट लाईक अ ड्रीम होतं, की हां, अशा MNCमध्ये काम करायला मिळावं, असं तसं वाटायचं मला भरपूर. मग ते चेस करण्यासाठी मी लास्ट इयरला ठरवलं, की आपण SEDAC करूयात. SEDACची म्हणजे प्रिपरेशन सुरू केली. तर स्टार्टिंगला मी जेव्हा इंटर्नशिप होती म्हणजे लास्ट 8th सेमिस्टरला मी प्रिकॅट जॉइन केलं. सनबीम पुणे हिंजवडीला प्रिकॅट जॉइन केलं. तिथं मामाकडे राहायला होतो मी. तर तिथं त्यानंतर मग मामाकडे राहायला असताना तिथनं मी येऊन-जाऊन करायचो 15 किलोमीटर. सनबीमला प्रिकॅट स्टार्ट केलं. त्यानंतर मी म्हणजे 2023च्या आय थिंक जुलै बॅचला घेतलं होतं मी. तर त्यानंतर एक्झाम दिली CCATची. एक्झाम दिली आणि आय गॉट फेल्ड म्हणायचं तर आहेच. कारण 4,500च्या आसपास रँक आला माझा. मग तिथं कळलं की या रँकवरती कुठंच ॲडमिशन मिळणं शक्य नाही आहे. आय डोंट नो 4,000च्या आसपास किती होतं लक्षात नाही माझ्या. तो आला. त्यानंतर मग भरपूर विचार केला. त्यानंतर मी खरंच ॲक्च्युली डिमोटिवेट झालो होतो की यार, कोणताच निर्णय का बरोबर का येत नाही आहे. मग त्यानंतर डिमोटिवेट झालो. बट अजून थोडा विचार केला, मित्रांशी बोललो. त्यानंतर म्हटले अजून 6 महिने म्हणजे जेव्हा मी विचार केला, की हां, MPSC, UPSC करणारी मुलं वर्षानुवर्षे देतात. आपण 6 महिने एक्स्ट्रा नाही देऊ शकत का? तसा विचार केला आणि मी 6 मंथ्स नंतर परत जॉइन केलं. म्हणजे परत अटेम्प्ट दिला माझा CCATचा. त्यानंतर मग माझी पूर्ण मेहनत, पूर्ण दिवस-रात्र मेहनत केली. CCATमध्ये 238 रँक आला माझा. पूर्ण ऑल इंडिया रँक 238 आला. मग त्यानंतर मी सनबीमला ॲडमिशन घेतलं. म्हणजे सनबीमला ॲडमिशन घेतलं, प्रोसेस सुरू झाली. प्री-रिक्विजिट माहीत होत्या मला भरपूर. म्हणजे ट्राय करून गेलो होतो, की जावा पूर्ण करून जाईन. त्यामुळे दुर्गासॉफ्टचं जावा वगैरे करून गेलो होतो मी. तर दुर्गासॉफ्टचं जावा करून गेलो त्यामुळे मला जावा सोपी जाईल असं वाटलं आणि प्रिकॅटला C++ झालं होतं. DSA थोडंफार झाला होता.
म्हणजे मी सुरुवातीला विचार केला होता, की होऊन जाईन. मी माझ्या घरच्यांना भरपूर अपेक्षा दिल्या होत्या, की लाइक मी चांगलं मिळवल पॅकेज वगैरे आणि मग यानंतर लाईफ सॉर्टेड असेल. ॲक्चुअली त्यानंतर मी सनबीमला ॲडमिशन घेतलं. सुरुवातीला डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं झालं. त्याच्यामध्ये म्हणजे परत टी-सी-जीला हिंजवडीमध्येच मी माझी जागा बुक केली राहण्यासाठी, स्टेसाठी आणि तिथून जवळच होतं 500 मीटरवर 200 मीटरवरती माझं कॉलेज होतं सनबीम. तिथे जेवणाचे वगैरे वांदे होते भरपूर. सुरुवातीला मी ॲक्चुअली सुरुवातीला म्हणजे मी घरच्यांना कॉन्फिडन्स दिला होता खूप भरपूर, की मी चांगलं पॅकेज मिळवेल. कारण आता मी हा निर्णय घेतलाय तो भारीच आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या चुका काय-काय झाल्या मी ते तुम्हाला सगळ्या सांगतो. ज्या तुम्ही चुका करू नका आणि ही गोष्ट पूर्ण स्टोरी पूर्ण रिलेट पण करून घेऊ नका. कारण प्रत्येकाची लाईफ वेगळी, प्रत्येकाचे एफर्ट्स वेगळे, प्रत्येकाचं मेंटॅलिटी वेगळी, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी. सो मी तो विचार न करता मी माझी लाईफ सुरू केली होती आणि असंच मी परत फॉलो म्हणजे मला जस्ट जॉब हवा होता ना, म्हणून मग मी जॉब मिळवण्यासाठी आणि आय-टीमध्ये मिळवण्यासाठी मी हा सेडॅकचा पाथ निवडला. त्यानंतर मग मी YouTube स्टार्ट केलं. मला वाटलं, की हां, ज्या गोष्टीमधून मी चाललोय त्या तुम्हाला माहिती असाव्यात किंवा तुम्हाला हेल्प होईल. कारण मला भरपूर गोष्टी कळाल्या नव्हत्या. त्यानंतर मग मी म्हणजे सुरुवातीला 2 फॉर्म भरणं वगैरे हे माहीत नव्हतं मला. परत प्रिकॅटला कसं प्रिपरेशन करायचं हे माहीत नव्हतं. त्यानंतर सीडॅकला सुरू झालं. सीडॅक सुरू झालं तेव्हा भरपूर मोटिव्हेट होतो मी. मित्र मिळाले, सगळे चांगले मित्र मिळाले एकदम टॉपवर आहे, टॉपर्स. टॉपर्स मित्र मिळाले. त्यानंतर लेक्चर्स मी प्रॉपर करत होतो, सिरियसली करत होतो. जसं-जसं टाईम जायला लागला तसं-तसं थोडं हार्ड जात चाललं. कारण नॉन आय-टीवाला होतो मी. मला सी, सी प्लस प्लस किंवा जावा इथपर्यंतच येत होतं. एस-क्यू-एल वगैरे मला खरंच हार्ड गेलं एस-क्यू-एल. आय डोंट नो तुमच्या सगळ्यांसाठी सोपं असेल ते. मोस्टली सगळ्यांना सोपं होतं ते सगळ्यांना समजायचं, पण मला नव्हतं समजत कारण मला माहीत नाही तुम्हाला म्हटलं ना मी प्रत्येकाची मेंटॅलिटी किंवा प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. सो असं रिलेट करून जमणार नाही आहे. तर सुरुवातीला मी सगळं प्रॉपर करायचो. लवकर जायचो, लवकर उठायचो, लवकर झोपायचो. नोट्स काढायचो प्रॉपर लेक्चर अटेंड करायचो. जेवण करून थोडंफार नॅप घेऊन परत त्याच मोटिव्हेशननं मी अभ्यास वगैरे करायचो. जेव्हा हार्ड मॉड्यूल्स आले, तेव्हा माझं थोडंसं मोटिव्हेशन खाली गेलं. मग जिथं मला समजत नव्हतं, फक्त मी लेक्चर्स करायचो, मला समजत नव्हतं. मी बसायचो. मग तिथून मला वाटायला लागलं, टेन्शन यायला लागलं, की खरंच आपलं होईल का? आपलं आहे का करिअर याच्यामध्ये? आपण निर्णय घेतला तो बरोबर आहे का? ₹1,00,000 फी भरून ₹50,000-60,000 खर्च 6 महिन्याचा करून वर्थ राहणार आहे का? हे विचार यायला लागले मला. कारण मग दिसायला लागलं मला, की एवढं दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. इंटरव्ह्यू किती हार्ड होणार आहे. कोडिंग आपलं लॉजिक काहीच नाही आहे. मला डी-एस-एचं क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नव्हते. त्याच्यातून पण मी प्रिपरेशन सुरू केली. ईझी लेव्हलचे कोडिंग क्वेश्चन्स स्टार्ट केले. ॲट द एंड केल्या ते पण मित्रांनी सांगितले, विजयनी वगैरे. तेव्हा सांगितलं तेव्हा कुठं मी आमच्या ग्रुपमध्ये पूर्ण कॉम्पिटिशन लेव्हल म्हणजे एकमेकाला धरूनच चालत होतो सगळे आम्ही. पण तो करतोय म्हणून मी पण करायचो, की असं व्हायचं. मग याच्याप्रमाणे आम्ही प्रिपरेशन करायला लागलो. त्यानंतर मग मला हार्ड जायला लागलं हे मला कळत होतं. कारण मी लाईक रिएक्ट वगैरे मला एवढं येत नव्हतं. एस-क्यू-एल नंतर समजून गेलं मला एस-क्यू-एल कळालं. पण बॅकएंडला मी असं एवढं कोड मला विशेष वाटायचं, की एवढे म्हणजे मुलं एवढं कोड कसं काय लिहितायत? एवढं लॉजिक कसं काय लागतंय? मला कळत नाहीये, की कसं होतं हे. प्रिपरेशन केलं, समजून घेतलं, तरी पण मग थोड्या-थोड्या गोष्टी कळायला लागल्या. ॲट द एंड जेव्हा ॲडव्हान्स जावा वगैरे सुरू झाला, तेव्हा मग विचार केला, की काय आहे आपलं म्हणजे आहे का नाही फ्युचर? काय होईल का आपलं? हे जेव्हा वाटू लागलं, तेव्हा मग मी क्लासला सिरियसली नाही घेतलं. तिथं म्हणजे सगळ्यात मोठी चूक माझी तिथे ती केली, की मी माझी कन्सिस्टन्सी ठेवली नाही. मी तिथं रिलॅक्स झालो. म्हणलं आता नाही असं पण काय होऊ शकत. म्हणून मी शेवटला ॲडव्हान्स जावा असं पण स्किप केलं होतं. कारण मी दुसरे माझ्याकडे व्हिडिओज होते त्याच्या थ्रू समजून घेत होतो. कारण मला हे समजत नव्हतं. मी दुर्गेश कडून समजून घेत होतो. इथून मला मधुरा मॅडमचं समजत नव्हतं काहीच. सिरियसली मी बसण्यात काय अर्थ नव्हता असं म्हणून मी डायरेक्ट स्किप केले. त्यानंतर मग मी त्याच्यानंतर काय झालं सुरुवातीपासूनच मला आहे ना असाइनमेंट्स मी पूर्ण करू शकत नव्हतो. कारण मला पूर्ण लॉजिक लागत नव्हतं आणि मला कॉपी करून किंवा ChatGPT करून ते
करायचं नव्हतं. पण मग मी तिथं चूक काय केली, ॲटलीस्ट मी ChatGPT करून पण मी त्याचं लॉजिक समजून घेऊ शकत होतो. पण मग मी आहे मित्रांचं कॉपी करून अपलोड करायचं Gitला, पुश करायचं, पुल करायचं, संपला विषय. एवढंच करायचो मी. मग सुरुवातीला मग म्हणजे जसं-जसं मला अवघड जायला लागलं, तसं-तसं मी ह्या गोष्टी सुरू केल्या. आणि त्यानंतर मग माझं हँड्स ऑन कमी झालं. माझी सगळ्यात मोठी चूक झाली, की मी हँड्स ऑन नाही केलं. मी माझा प्रोजेक्ट स्वतःच्या हाताने स्वतः नाही बनवला. मी माझ्या म्हणजे ग्रुप वाईज होता तो, तरी पण मी मी माझं कॉन्ट्रिब्युशन 25% सुद्धा नाही देऊ शकलो. 5%च होतं कॉन्ट्रिब्युशन माझं पूर्ण सीडॅकच्या प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर मग लॅब एक्झाम्समध्ये मला प्रॅक्टिकल कमी केलं होतं. हँड्स ऑन मला येत नव्हतं. मी कॉपी पेस्ट करायचो म्हणून मला लॅब एक्झामला सुद्धा मी एफर्ट्स किंवा लॅब एक्झामला सुद्धा मी चांगलं करू शकलो नाही. एका एका सब्जेक्टमध्ये लॅब एक्झामला मी फेल झालो. कोणता वेब डेव्हलपमेंट होता आय थिंक तो. त्याच्यामध्ये फेल झालो मी. त्यानंतर लॅब एक्झामला पण सगळेच मुलं कॉपी करायचे. सगळे म्हणजे ज्याला जमत होतं ते करायचं मनाने. पण ज्याला नव्हतं जमत तो ऑलवेज समजा 50% मुलं आहे ना कॉपी करायचे. तर मग मी पण सेम त्याच्यामध्येच होतो. मी पण कॉपी केली. लॅब एक्झामला कॉपी करायचो. ह्याची कॉपी करून किंवा ChatGPT करून Git पुश करायचं संपलं. एवढंच केलं. त्यानंतर म्हणजे त्या गोष्टी नडल्या रे. आपण अजून थोडंसं एफर्ट्स घेऊ शकत होतो. अजून समजून घेऊ शकत होतो. अजून भरपूर चुका आहेत माझ्या, ते पण सांगतो पुढे. नंतर CC आली. CCमध्ये ॲक्चुअली माझे हँड्स ऑन नसल्यामुळं मला वाटलं होतं की थेअरी बेसवरती येईल. त्यामुळे मी सुरुवातीपासून थेअरी केली. पूर्ण कन्सेप्ट समजून घेतल्या. पण पूर्ण एक्झाम सगळ्या CCच्या पूर्ण प्रॅक्टिकल लेव्हलला आल्या होत्या. म्हणजे जर 40 पैकी 10-12 12 ते 15 क्वेशन्स पूर्ण कोडिंग असायचे. म्हणजे 50% कोडिंगवरती होतं. म्हणजे पूर्ण एवढे कोड्स असायचे. त्यांचे ऑप्शन्स एवढेले असायचे आणि मग त्याच्यावरून आपल्याला परफेक्ट ऑप्शन निवडायचा होता. सो त्याच्यामध्ये मी गेलो अरे, त्याच्यामध्ये मग मला पूर्ण CCमध्ये जे फक्त 1-2 पेपर चांगले गेले. थेरॉटिकल होते ज्याच्यामध्ये मी अभ्यास केला होता तेच पेपर चांगले गेले. बाकी मी चांगलं नाही करू शकलो CCमध्ये. मला 54 मार्क्स आले जे 60% हवे होते. म्हणजे 174 समथिंग मार्क्स आले मला. त्यानंतर मग म्हणजे विचार केला, की आता म्हणजे तिथं मी डिमोटिव्हेट झालो. तिथं म्हटलं, की नाही यार CC गेली ना किंवा CCचे आता मार्क्स संपले आपले. म्हणजे CCला आपल्याला मार्क कमी आले. तर आता आता आपलं प्लेसमेंट नाही होऊ शकत. मी भरपूर पोरांना विचारलं. मी स्वतः सर्च केलं, की जे म्हणायचे 60 बिलो आहेत त्यांना कॉल्स येत नाहीत. वर्ष जातं पण कॉल येत नाहीत चांगले. असं झालं सुरुवातीला. त्यानंतर मग म्हणजे मोटिव्हेशन हे झालं. परत मग प्रिपरेशन चालू केली इंटरव्ह्यूसाठी. ॲक्चुअली सुरुवातीला सगळ्यात पहिलं मी अजून कमी कुठं पडलो, मी ॲप्टिट्यूडमध्ये कमी पडलो. मी कंटाळा केला कारण मला कंटाळा केला आणि मला खरंच मला ॲप्टिट्यूड नव्हतं येत एवढं. अ, म्हणजे मी भरपूर दिवस झालं केलं होतं. त्यामुळे मी ते लॉजिक सगळं आणि माझी मेहनत पण विसरून गेलो मी ते कंटाळा केला. कारण विचार केला आता CCमध्ये कमी आहे तर आपल्याला कायच होणार आहे आता. त्यानंतर मग विचार करायचं झालं तर मग त्यानंतर मग CC आली. CCमध्ये कमी मार्क पडले. अ, मग प्लेसमेंट स्टार्ट झालं. एकेकाचं प्लेसमेंट व्हायला लागलं मित्रांचं. काही-काही मित्र म्हणजे इंटरव्ह्यूसाठी जात होते. मग मी एकदा पण त्या इंटरव्ह्यू सेंटरला गेलो नाही. याच्यापेक्षा काय बोलायचं. एकदा पण गेलो नाही मी. कारण मी आता मला टोटल कॉल 9 आले. पूर्ण 6 महिन्यामध्ये 9 आले कॉल मला आणि 6 नाही 4 महिन्यात 9 कॉल आले आणि त्यातले सगळे ओपन टू ऑल होते. 1-2च होते जे म्हणजे मी माझ्या ह्याच्या फ्रेशर लेव्हलला सिलेक्ट झालो होतो. 2023चा पास आउट होतो म्हणून. पण त्याच्यात पण मी माझी ॲप्टिट्यूड आणि कोडिंग क्वेशन क्लिअर करू शकलो नव्हतो. त्यामुळे मी सेकंड राउंडला कोणत्याच ह्याला गेलो नाही. त्यामुळे मी त्या इंटरव्ह्यूच्या सेंटरचं तोंड पण पाहिलं नव्हतं. सगळी रिॲलिटी सांगतोय मी. अ, म्हणजे या गोष्टी होत्या माझ्या. त्यानंतर बोलायचं झालं तर म्हणजे एक मित्र प्लेस होऊ लागला. त्यानंतर मग गिल्ट यायला लागला, वाईट वाटायला लागलं, कंपॅरिझन व्हायला लागलं. कंपॅरिझन तर खरंच CCला झालं, की बाबा यार आपण एवढं मेहनत करून आपल्याला नाही मिळालं. काही-काही जणांना कमी मेहनत करून सुद्धा मिळून गेलं किंवा 60 अबोव्ह गेले ते. महिने झाले आणि रिअलाईज झालं, की यार आता काय फक्त 2-2.5 महिनेच राहिलेत. प्लेसमेंट काय पूर्ण 6 महिने चालत नसते. 4च महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. नंतर मग कुठं पण जावं लागतं. ऑलमोस्ट भरपूर माझे सगळे मित्र प्लेस व्हायला लागले. सिव्हिलमुळे माझ्यासोबत होते अजून आशिष होता. अजून UPचा एक मित्र होता. त्यांना आम्हाला कॉल येत नव्हते आणि आमचे एफर्ट्स एवढे असे नव्हते जास्त. करायचो आम्ही मेहनत पण
त्या लेव्हलला होतो, की असं वाटत होतं, की होईल का नाही माहीत नाही आपलं. मग त्यानंतर मग मी हातपाय हालायला सुरू केले. मामांना कॉल केला आमच्या. मामांना म्हणलं, "मला वाटत नाही इकडे कॉल भेटेल सिव्हिलमुळं." ते म्हणले, "ठीक आहे मग आहे एक रेफरन्स. बघ मी त्याला बोलतो." मग त्यानंतर ते बोलले म्हणले, की "हां, मग ठीक आहे जा तू इंटरव्ह्यू दे काय होतंय बघू." मी इंटरव्ह्यू दिला Javaवरती. 8-10 क्वेशन कोडिंग 1-2 म्हणजे 10 क्वेशन टेक्निकल विचारले, 2-3 कोडिंगचे क्वेशन विचारले, ते सॉल्व्ह केले मी. त्यानंतर मग त्यांनी फीडबॅक दिला मेन ओनरला सी-ई-ओला. त्यांनी बोलले, की "ठीक आहे, उद्यापासून ये आणि मग एचआरसोबत बोल" म्हणले. एचआरसोबत बोलायला गेलो. त्यांनी ऑफर लेटर दिलं आणि डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करून घेतले. त्यावेळेस त्या मॅडम म्हणल्या, की "तुला 6 मंथ्स अनपेड करावं लागेल." म्हणलं मग तो सगळ्यात माझ्यासाठी क्रुशियल पॉइंट होता माझ्यासाठी, की मी खुश होतो, की 10-12 हजाराची नोकरी भेटेल. 10-12 म्हणजे ते असं बी 10-12 हजार देणार होते. पण ते सुद्धा ते म्हणले, की अनपेड करावं लागेल. मग तुझा परफॉर्मन्स बघू आणि नंतर मग 2-3 महिन्यानं तुला देऊ. मग माझे मित्र झाले त्या कंपनीमध्ये. ते बोलले, की नाही हे म्हणजे मी टेक्नो ग्रोथबद्दल बोलतोय हां. एवढं ईझी नाही, तुला लटकवत ठेवतील कधी पण आणि माहीत नाही किती दिवस ठेवतील. आणि मग मी काय केलं, माझ्याकडे ऑप्शनच नव्हता. मग मी घरी सांगितलं पप्पांना, की असं-असं झालंय. पप्पांनी ते सुरुवातीला ॲक्चुअली क्रुशियल पॉइंट काय होता, मी घरी सांगितलं ना, की मी झालोय प्लेस म्हणून. माझी चूक काय झाली, जेव्हा मामानी फोन आला ना, की "झालंय," म्हणले, "जा तू एक इंटरव्ह्यू दे. इंटरव्ह्यू असाच आहे." आणि मी त्याच टायमाला मी घरच्यांना सांगितलं, माझ्या मित्रांना सांगितलं, सगळ्यांनी स्टेटस वगैरे ठेवले. त्यावेळेस मग घरचे खुश होते ना. मग त्यांच्या अपेक्षा वाढल्या ना आता. मग मला पण भारी वाटलं ना, आता प्ले झालोय, स्टेटस वगैरे पडले. आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी हा सगळ्यात शॉकिंग पॉइंट होता. त्यानंतर मग मी मित्राला फोन केला श्रेयसला माझ्या. त्याला म्हटलं, की असं-असं झालंय, काय करावं? तर तो बोलला, "शुभ्या आता इकडं प्लेसमेंट चालू आहे, त्याच्यामध्ये तू आहेस तू. इकडं सेल्फ प्लेस झाला असं सांगू नको आणि मग तू कर प्रिपरेशन इकडून पण आणि जॉब पण स्टार्ट कर." तर मग मी ठीक आहे म्हटलं, आता काही ऑप्शन नाही आहे. मग एक बॅकअप ऑप्शन म्हणून करायचो मी डेली जायचो. त्यांचं ते टास्क द्यायच्या. ते टास्क करायचो आणि असंच प्रिपरेशन करायचो. .NETवरती होतो मी थोडंसं. त्यानंतर मग जावाचं प्रिपरेशन, इंटरव्ह्यू, परत इकडून तिकडं जाणं, इकडं खोटं बोलून बंक करून जाणं. हे भरपूर गोष्टी मॅनेज करणं म्हणजे अवघड जावं लागलं. याच्या कारणामध्ये मध्ये एकदा मी गावाकडे गेलो आणि त्याच त्याच ह्याच्यामध्ये मी एक टेस्ट माझी मिस केली, जी की माझी चूक होती. माझ्याकडं अजून 11 कॉल्स होते, जे माझ्या मी हाताने, माझ्या चुकीने अ, वाया घालवले. त्यानंतर कारण मग तीच टेस्ट मिस केली, की मग त्या टाईममध्ये भरपूर मुलं मिस करत होते. मग सगळ्यांना नोटीस दिली, की जर तुम्ही मिस केलं, तुम्ही पूर्ण सिडॅकच्या प्लेसमेंटमधून बाहेर पडाल आणि ब्लॉक केलं जाताल. तर मग माझा मला ब्लॉक केलं सिडॅकमधून ह्याच्यामधून. त्यानंतर मग मी एक रिॲलिटीवरती व्हिडिओ बनवला होता मी. त्यावेळेस मग मला अतुल बेंगे, परत आमचे सनबीमचे सी-ई-ओ त्यांचे कॉल आले की "तू व्हिडिओ बनवला आहेस. ते ठीक आहे, पण तू आत्ता प्लेसमेंटमध्ये तू नाही शेअर करू शकत. तू व्हिडिओ डिलीट कर." मग मग असे धमक्या टाईप अतुल बेंगे सरांनी धमकी धमकी दिली होती, की "तुझ्यावर ॲक्शन घेऊ मी." असं-तसं. "सिडॅकला कळलं तर तुझं करिअर बरबाद होईल." म्हणजे या पण गोष्टी झाल्या होत्या माझ्यासोबत. मग मी अचीव्ह केला होता व्हिडिओ थोड्या दिवसासाठी. कारण मी तिथे रिॲलिटी सांगितली होती, की म्हणजे कसं आहे सिडॅक? सिडॅक टोटल कसं आहे? कसं कळलंय मला पूर्ण, की सिव्हिलच्या फक्त सी-सी-वरतीच जर तुम्हाला हे करायचं होतं, तर मग तुम्ही पहिल्यापासून सी-सीच्या लेव्हलला प्रिपरेशन का नाही घेतली? का बरं तुम्ही मग फोकस ह्याच्यावरती केला? प्रॅक्टिकलवरती फोकस का केला? तर मग त्यावरती मी रिॲलिटी सांगितली होती. तो व्हिडिओ इथे येत असेल. तो व्हिडिओ भरपूर व्हायरल गेला आणि मग प्रत्येकाने फीडबॅक शेअर केला. आणि तो ॲप्रिशिएट करत होते. कारण ते रिअल होतं. ते रिअल फॅक्टवरती बोललो होतो मी. तर मग ते झाल्यानंतर मग तेव्हा त्यांना कळलं, की हां, हां, व्हिडिओ आलाय. त्यांनी मला धमकी दिली, की व्हिडिओ डिलीट कर. त्यानंतर व्हिडिओ मी अचीव्ह केला. परत मी प्लेसमेंटला लागलो. तेव्हा प्लेसमेंट चालू होती. मी तोपर्यंत टेक्नोग्रोथ जॉइन नव्हतं केलं. हां, जस्ट जॉइन केलं होतं टेक्नोग्रोथ आणि त्यानंतर मग मी जॉब करत-करत अभ्यास करायचो. इकडं कॉल्स द्यायचो, अटेंड करायचो. त्यानंतर एक मिस झाली, ब्लॉक झालो. त्यानंतर माझ्याकडे काही ऑप्शनच नाही उरला टेक्नोग्रोथ सोडता. मी स्वतः सेल्फ प्लेस तर नाही होऊ शकत अजून दुसरं विदाऊट रेफरन्स ॲज अ फ्रेशर विथ नॉन टेक. कसंच होऊ शकत नव्हतो.
माझ्याकडे दुसरे ऑप्शन नव्हते. मी पैसे भरण्याच्या मेंटॅलिटीमध्ये नव्हतो कुठं. त्यानंतर मग विचार केला आणि मग मी कंटिन्यू केलं. 1 महिना गेला, 2 महिने गेले. वाईट वाटत होतं डेली मी काय करतोय? माझे मित्र झालते त्यांना विचारायचो, की कसं व्हायचं? काय व्हायचं? असं करत-करत मग जेव्हा 2-3 महिने झाले त्यानंतर मग त्यांचीच कन्सल्टन्सी आहे. त्यांच्या थ्रू जे त्यांनी हायर केले ते क्लास थ्रू त्यांच्याच. तर त्यांना ते प्लेस करत होते ब बजाजमध्ये ॲज अ सपोर्ट इंजिनिअर. तर व्हॅकन्सीज होत्या. दिला माझा रिझ्यूमे त्यांना मी, की ॲज अ सपोर्ट इंजिनिअर मी पण इंटरेस्टेड आहे. कारण मला तुम्ही इथं कधी प्रोजेक्ट देताल आणि कधी पेमेंट सुरू करताल माहीत नाही. माझं जगायचं आहे म्हणजे माझं स्टार्ट करायचं आहे माझं जगणं, की पेमेंट स्टार्ट झालं पाहिजे माझं. आणि मग त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू झाला पूर्ण, तर मी क्रॅक केला तो आणि Atos थ्रू थर्ड पार्टी लेव्हलला मी बजाजमध्ये ॲज अ सपोर्ट इंजिनिअर सिलेक्ट झालो. तेव्हा मला 2.5 चं पॅकेज ऑफर केलं होतं आणि स्टिल माझं आत्ता पण तेवढंच आहे. इन हँड मला 18 यायचे विथ पी-एफ. त्यानंतर इन्शुरन्स वगैरे सगळं हे करून आणि मग म्हणजे लकीली आम्हाला आमच्या मॅनेजरची कृपा आमच्यावरती. आम्हाला सपोर्टचं काम सोडता आम्ही टेस्टिंगमध्ये आलो. टेस्टिंगचं पूर्ण काम स्टार्ट झालं. मग आम्ही शिफ्ट वाईज काम करायचो सुरुवातीला. बजाज फिनसर्वची ॲप पी-एल-बी-एल, एच-एल हे पूर्ण ॲप म्हणजे भरपूर म्हणजे सगळ्या काही सगळे पेजेस आहेत ना, ते आम्हाला टेस्ट करावे लागायचे. मग आणि बग्स रिपोर्ट करायचो आम्ही प्रॉपर वे सगळं Azureवरती असायचं. सेम लाईक अ टेस्टिंग पूर्ण आणि त्यानंतर मग आज मी झालं 1.4 वर्षाचा मला एक्सपिरियन्स झाला आहे 1.5 इयर्सचा. स्टिल मी टेस्टिंग करतोय. घरचे बोलायला लागले ना, की एवढ्या ह्याच्यावरती का करतोय? एवढ्या कमीवरती का करतोय? दुसरा जॉब बघ, दुसरा जॉब बघ. अजून पण सेम बोलतात, की हां, दुसरा जॉब बघ. म्हणजे कुणालाच वाटत नाही ना, की एवढी मेहनत करून, एवढं शिकून तू 17,000-18,000 हजाराची नोकरी करतोयस. पण मला एक माहीत होतं, की एक्सपिरियन्स भेटतोय ना, हा महत्त्वाचा आहे. मी माझं इंडिपेंडंट तर झालोय ना, हे महत्त्वाचं आहे. मी कुणाकुणाचा ₹1 नाही मागत ना, हे हे महत्त्वाचं आहे. कारण आजवर मी घरच्यांना समजा मागितले पैसे जगण्यासाठी, शिक्षणासाठी. पण आता मी माझं थोडे का होईना पण ₹2 का होईना, पण माझा हक्काचा आहे. मी माझ्या मेहनतीने कमवतोय. त्याच्यामुळं मग मी थोडंसं रिलॅक्स झालो. असं बघत-बघत म्हणजे 1 वर्ष निघून गेलं. मग आमचे कलीग्स वगैरे स्विच करायला सुरू केले. कोण डेव्हलपमेंटमध्ये गेलं, काय गेलं. म्हणजे ते टॅलेंटेड होते किंवा त्यांनी ऑलरेडी झालं होतं त्यांचं. ते झाले स्विच केलं त्यांनी. मग त्यांचं बघून मला पण वाटायला लागलं की नाही आपल्याला करायला पाहिजे. ॲक्चुअली आता मी रिझाइन टाकलेलं आहे. नोटीस पिरियडवरती आहे मी आणि जॉब सर्च करतोय. आता 1.4 इयर्ससाठी क्यू-एसाठी मी जॉब सर्च करतोय, क्यू-ए इंजिनिअरसाठी. कारण मी टोटल टेस्टिंगच केली आहे. तर त्यामुळं मी मग आता स्वतःचं अपस्किल करतोय, ऑटोमेशन शिकतोय. पूर्ण टेस्ट केसेस कशा रन करायच्या, टेस्ट केसेस कशा राईट करायच्या, सिनारिओज काय असतात, ॲक्चुअल प्रॅक्टिकल सिनारिओ बेस्ड क्वेश्चन्स रीड करणं किंवा प्रिपेअर करणं, पूर्ण इंटरव्ह्यूची तयारी आत्ता मी करतोय. मी स्विच करण्याचं कारण एकच आहे, की आणि मी रिझाइन टाकून दिलं का? कारण मला नोटीस पिरियड होता 3 महिन्याचा. त्या 3 मंथ्समुळं मला कुठंच कॉल येत नाही आहे. मी अजून पण मग मी नोकरीवरती टाकलं होतं तरी कुठंच कॉल येत नाही. जसं-जसं आपण जेवढं ॲक्टिव्ह राहू, जसं-जसं आपण आपले अपडेट करू प्रोफाईल तसं-तसं कॉल्स यायला सुरू झालेत. तर पूर्ण अशी जर्नी होती. आत्ता मी नोटीस पिरियडवरती आहे आणि आता मी प्रिपेअर करतोय आणि आता मी कॉन्फिडंट आहे कारण आता मी मेहनत करतोय. कारण मला एक ना एक दिवस जॉब मिळणार आहे. आता मी मी नोटीस पिरियड संपायच्या आत मी माझं जॉब क्रॅक करणार आहे. कारण मला येतायत कॉल्स. मी करतोय प्रिपरेशन. आय नो मला कसं करायचं आहे. आता मला एक राईट पाथ मिळाला आहे, डायरेक्शन मिळालं आहे. लवकरच मी तुम्हाला या टेक्निकल रोडमॅपबद्दल मी सांगेल. मी सी-डॅकमध्ये इंटरेस्टेड नाही आहे कारण मला मला गाईड करायचं आहे तुम्हाला. पण म्हणजे सी-डॅक करा म्हणून कधी गाईड नाही करणार मी. कारण हे बघा माझे एफर्ट्स पण विषय तुम्हाला म्हणलं मी सुरुवातीला, की नशिबाची गोष्ट नाही आहे, आपल्या एफर्ट्सची पण गोष्ट आहे. त्यामुळं मी सगळंच माझ्या नशिबाला नाही हे करू शकत. माझा पण होता त्याच्यामध्ये हात, की हां, आपला पण आळशीपणा नडला आपल्याला. सो हो, अशी तर अशी होती पूर्ण माझी जर्नी स्टोरी.
हां आणि एवढे दिवस झालं व्हिडिओज न बनवायचं कारण होतं, की म्हणजे मी अशा कंडिशनमध्ये आहे किंवा मी तुम्हाला काय गाईड करू, की मी स्वतः सपोर्ट इंजिनिअर आहे. सीडॅक करून सपोर्ट इंजिनिअरला आलोय आणि ते बी सुरुवातीला अनपेड केलंय. तर मग या गोष्टींमध्ये आल्या असल्यावर मला वाटायचं, की यार मी तुम्हाला कोणत्या तोंडाने गाईड करू? म्हणून मी बंद केलं. मी रिप्लाय देत नाही कोणाला Instaवरती, Telegramवरती. कारण नाही यार मी तेवढं कॅपेबल नाही समजत स्वतःला. सो जेव्हा मी कुठेतरी चांगल्या लेव्हलला असेल ना, तेव्हा मी तुम्हाला गाईड करेल. आणि बाकी टेक्निकल व्हिडिओज वगैरे मी आता यानंतर स्टार्ट करेल. मी सेपरेट माईक घेतलाय त्यासाठी, की नाही आपली जी पॅशन होती किंवा आपण जे करायचो ते परत स्टार्ट करूया. काही पण होऊ दे, काही पण कंडिशन असू दे, आपण करूया. सो अशा तऱ्हेनं माझी पूर्ण लाईफ जर्नी होती ही. पूर्ण नाही म्हणा, स्ट्रगल जे काय होतं ते पूर्ण. होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. माझी जर्नी आवडली असेल. आय आय नो भरपूर जण एंडपर्यंत येणार नाहीत. अ, पण ठीक आहे. इट्स ओके. मला शेअर करायचं होतं म्हणून केलं तुम्ही. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग टिल एंड अँड बेस्ट ऑफ लक अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवडला असेल तर आणि जय शिवराय. थँक यू.